भावे सर्वभूतासवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करिल नारायण बडबडतो सीन येणे विन सोयी रे पिशून समानची घडे चित्त परवडे उपकारी तरीच अंगीकार करिल नारायण बडबडतो सीन येणे विन तुका मनी चित्त झाली निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करिल नारायण बडबडतो सीन येणे विन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कसे जाविता कृपादाने कसे जाविचार कृपादाने कसे जाविता कृपादाने कसे जाविचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरन रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेस विकार हे दुखी भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार
मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगीती शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगीती समाधी घेती ऋषी पंचमीला गहीवर लागा भारा हो गहीवर लागा भारा मंदिरी कळस बोलला गावी मंदिरा मंदिरे कळस बोलला शेगावी मंदिरा मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते मनोनी लावा अंगाला सामर्थ्यान गजाननाच्या सामर्थ्यान गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोलते 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 पद तीर्थाचे प्राशन करिता पद तीर्थाचे पद तीर्थाचे पद तीर्थाचे प्राशन करिता मुखी धडकले माय माऊली गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात कुसले हातू शेगाविया तला जाऊया आनंदाच्या माहेरा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात गण गण गणात आहे पायावर यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावर यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या निर्वैर भावे सर्वभूता सवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबडतो सीन येणे विन जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबारा आपल्याला अनेक प्रकारचे साधन सांगतात पण तुकोबारा म्हणतात साधन महत्त्वाचं आहे त्या साधनासोबतच चित्ताची निर्मळता जर असेल तरच साधन सफल होते विठ्ठल 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 विठ्ठला 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 गेल्या 20 वर्षापासून आपला हा कीर्तन महोत्सव चालू आहे या वर्षीचे कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा माझ्याकडे मंडळाच्या वतीनं सर्व गावकऱ्याच्या वतीनं आली आणि त्यानिमित्ताने हे तोडकी मोडकी सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे अवघा 1 तास आपल्या हातामध्ये उरलेला आहे पहिलेच तर पावसानं व्यत्यय आणला होता आहे ना कालच बोलून गेलो तुम्ही
नकटीच्या लग्नात 17 विघ्न, तो आहेच नियम, जुने वाक्य काही खोटे नाही आहेत. पण आई जगदंबेनं आपल्याकडे पाहिलं आणि आज हे अभंग जो घेतला तुकोबारायांचा अतिशय सोपा आहे, काही कठीण नाही आहे. तुकोबारा या अभंगातून आपल्याला साधन सांगतात. साधन, जर जीवनामध्ये आपल्याला भगवंत प्राप्त व्हायचं असेल तर साधन कुठलं केलं पाहिजे. आपण बघा, आपण साधनं करतो पण आपलं साधन दिवसाला बदलते का नाही? बदलते आपलं साधन, त्याचंही चिंतन आपल्याला पुढे करायचं आहे. तुकोबारायांनी तुकोबाराला ज्यावेळेस तुकोबाराय भजनाला जात होते डोंगरावर, तर एक व्यक्ती त्यांना बसलेला दिसला. तर तुकोबाराय पहिले भजनाला जात नव्हते का असं म्हणणार तुम्ही? तर तुकोबारायांनी सुरुवातीला एवढा मोठा संसार चांगला केला, एवढा चांगला केला की त्यावेळेस तुकोबारायांना तुका शेठ म्हणायचे लोक. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबारायांनी उत्तम प्रकारे संसार केला आणि व्यापार सुद्धा केला. लाखो रुपयाची संपत्ती तुकोबारायांनी कमावली. पण ज्या वेळेस तुकोबारायांना कळालं की नाही, परमार्थाशिवाय आणि भगवंताच्या भक्तीशिवाय कोणतीच गोष्ट खरी नाही, म्हणून तुकोबारायांनी काय केलं, त्यावेळेस आपल्या जे व्यवहाराच्या वया होत्या त्या वयाचे आपण परवा ऐकलं 2 भाग केले. भावाला दिले आणि त्यांनी घेतले. बघा तुला कोणता पाहिजे बघ. महाराज असं का करता? ते नको बोलू, मला आता माझा मार्ग वेगळा आहे, बोल कोणत्या पाहिजे. भावानी भावाचे घेतल्या आणि तुकोबारायांनी त्यावेळेस सरसगट कर्जमाफी करून टाकली होती. तत्वता नाही, आता काय चालू आहे? तत्वतः. हा शब्द तत्वतः तुम्हाला समजणार नाही. तुम्ही जर व्याकरण शिकलेस ना तर तत्वतः समजते. तत्वतः म्हणजे काहीच खरं नाही. आपलं सरकार कसं करते? तत्वतः मंजुरी नाही, तत्वतः म्हणजे आम्हाला वाटलं तर आम्ही मंजुरी काढून टाकू. पण तुकोबारायांनी तसं नाही केलं. वया धरल्या, इंद्रायणीच्या ह्याच्यात पात्रात बोलून टाकल्या. हो, आमचे गुरुवर्य बाबा सांगतात नेहमी, त्या वया बुडवल्या म्हणून तुकोबारायांचा गाथा तरला. विठ्ठल 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 असा तुकोबारायांनी चांगला संसार केला. पण ज्या वेळेस तुकोबारायांनी कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली, नामदेव महाराज नाथमाराचा गाथा वाचला, मग समजलं की जीवनाचं एकच ध्येय आहे, फक्त भगवंताची प्राप्ती. काय केलं पाहिजे? तर तुकोबाराय दररोज भजन करायचे. कधी भामचंद्रावर, कधी घोराड्यावर, कधी भंडाऱ्यावर भजनाला जायचे. तुकोबाराय जाता जाता त्यांना एक मनुष्य विचारात दिसला, असा बसलेला होता. तुकोबाराय म्हणले, का रे काय झालं तुला? त्यांनी त्याची चिंता सांगितली. महाराज मला विचार आहे एक. महाराज बोलले, बोल काय विचार आहे? माझ्या डोक्यात महाराज असा विचार येतो की मी एवढी साधना करतो, पण या साधनेनं तो भगवान परमात्मा प्राप्त होईल की नाही, हाच माझ्या डोक्यात विचार आहे. करतात ना माणसं विचार. पंढरपूरला जातो बाबा मी, पण तो पांडुरंग परमात्मा आम्हाला भेटेल का नाही? पण तुम्ही पंढरपूरला जाता कशी याला महत्व आहे ना. तुम्ही जर रस्त्यानं राणीला गुल्ल्या दाखवत गेले तर तो भेटणार नाही. तिथं कसं जावं लागेल? गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा. अवघे जने पाप नासे, ते आसे पंढरी. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, God
काय माहिती आहे का शब्द अभंगाचे? खात जागा नाही पंढरपूरला, दिसली हॉटेल की दिसली हॉटेल की बसली दिस ना. गात जागा, भगवंताचं गुणगान करत जर पंढरपूरला गेले तर तुम्हाला भगवंत मिळेल. तो देव दर्शन तरी देईन, स्वप्नात तरी येईल, असा विचार करू लागला. तुकोबाराय म्हणतात त्याला, अरे तूच विचार करतो असं नाही आहे. शास्त्रकार सांगतात 3 माणसं 3 प्रकारचे विचार करतात. बघा, काही लोक फक्त भूतकाळात जगतात, फक्त भूतकाळ, फक्त आणि फक्त भूतकाळ. आमच्या घरी असं होतं, 12 बैलाची जमीन होती, 12 तिपण्याची. अरे आता काय आहे? आता काही आहे का? जुन्या गोष्टी. आम्ही जुन्या काळात असं करायचो. आता बोला, हे फक्त शास्त्रकार म्हणतात मूर्ख आहे ते. काही फक्त वर्तमान काळात जगतात, फक्त आणि फक्त वर्तमान काळ. खावे प्यावे ल्यावे बरे असावे सदैव. त्याला विचारलं, का रे तू काही काम धंदा करत नाही, पैसे आणतं व्याजानं, ते देणार कधी? काहीच नाही महाराज, शरीर गेलं रे गेलं, याची एवढीशी राख होते, संपला, जन्म नाही पुन्हा. कुठं महाराज जन्म? ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे ऋण घ्यायचं, काय प्यायचं? तूप, घृतम पिबेत, शरीर मजबूत करायचं, मेलं की गेलं महाराज. तसं नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे. ऋण वैर हत्या हे तो न चुकेने दिता, हे तो न चुकेने दिता, हे तो न चुकेने दिता. आरुण वैर हत्या हे तो न चुकेने दिता, हे तो न चुकेने दिता, हे तो न चुकेने दिता. तुकोबारा सांगून गेले, ऋण, वैर आणि हत्या ह्या जर आपल्याकडून घडल्या तर न चुकेने देता. एखाद्या माणसाचा काहीच कोणाशी संबंध नसते, पण तरी त्याचा खून 3ऱ्या माणसाकडून होतो. मग याचा काय अर्थ? मागच्या जन्मात त्याचं आणि याचं वैर होतं. अहो साधी गोष्ट बघा, खालच्या मजल्यावर जर मृदंग असला ठेवलेला, खालच्या मजल्यावर, आणि त्या मृदंगाला जर वाघाचं कातळं लागलेलं असलं, बरोबर आहे की नाही, आणि 7व्या मजल्यावर मृदंग असला आणि त्याला जर बकरीचं कातळं असलं, खालच्या मृदंगाचा 10 केला की वरचा मृदंग फुटतो. का? वैर आहे ते. वैर चुकत नाही, ऋण चुकत नाही आणि हत्या चुकत नाही. महाराज म्हणतात फक्त तू वर्तमानाचा विचार करतो, आता काय करावं, आता काय करावं. आमचे बाबा एक दृष्टांत सांगतात सुंदर. एक पोरगा असा बसलेला होता, म्हटला बसलेला, त्याला सांगितलं, का रे काय बसतो तू, तुझं वय काय आहे, काय करणार महाराज? अरे 2 पैसे कमाव, काय करू सांगा? बाळशी टाकलेलंच आहे, काय करावं? काहीतरी एखादं दुकान टाक, चहाचं टाक ना, पाटलाचा वाळा टाक, काही अडचण नाही. तशी सध्या पाटील फॉर्मलेस आहेत, टाक. बरं काय होणार? पैसे कमावशील. पुढे अरे तुझी 5 स्टार हॉटेल होईल. त्याच्या पुढे अरे 5 स्टार हॉटेल झाल्यावर तुझ्या 5-6 हॉटेल होतील. त्याच्या पुढे सांगा, अरे तू आरामात बसशील. तो म्हणले, तुम्ही मूर्ख का मी मूर्ख? मी आता काय करू राहिलो? आता काय करून राहिलो? बसलेलाच आहे. अहो त्या बसण्यासाठी जर एवढे कुटाने असतील तर न केलेलं बरं. शास्त्रकार म्हणतात हाही मूर्ख आहे. आणि काही लोक फक्त आणि फक्त भविष्याचा विचार, फक्त भविष्याचा. मला वाटते 2 वर्षांनी मोठा बंगला बांधावा. अरे 2 वर्षांनी बंगला बांधाव्यासाठी आता पाय खोदावे लागतील. हाही मूर्ख. फक्त एका काळात जगतात तो मूर्ख, एका काळाचा विचार करतो तो मूर्ख. काही जण 3 काळाचा विचार करतात. शास्त्रकार त्याला सुज्ञ म्हणतात. सुज्ञ म्हणजे कसे? भूतकाळात केलेलं कर्म वर्तमान काळात आठवतात आणि भविष्यात तसं आपल्याकडून होऊ नये म्हणून जे वागतात त्यांना सुज्ञ म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि 3रा वर्ग आहे संतांचा. ते एका काळात जगत नाहीत, ते 3 काळाचा विचार करत नाहीत, ते फक्त आणि फक्त 2च काळाचा विचार करतात. त्यांना विचारलं तुमचं भूतकाळ काय? महाराज म्हणतात आपला भूतकाळ जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोनी
सांगतात काय केलं आम्ही, अहो मागच्या जन्मात पुण्य केलं म्हणून आम्हाला हा देह भेटला. मागे बहुता जन्मी हेची करीतो आलो आम्ही. म्हणजे त्यांचा रेफरन्स ते पाठीमागचा. आम्ही भूतकाळात हे केलं, वर्तमानात काय करणार तुम्ही म्हणतात. क्षणोक्षणी हाची करावा, तुम्ही करा मी करणार. सांगतो तुम्हासी एक क्षणोक्षणी म्हणजे वर्तमान काळात करा. आणि का हो तुम्हाला भविष्याची चिंता आहे का? महाराज म्हणतात आम्हाला भविष्याची चिंताच नाही. का? भविष्याची चिंता ज्याला असते की त्याने वर्तमान काळात म्हणा भूतकाळात म्हणा काही वाईट केलेलं असते. साधं उदाहरण सांगतो. एखाद्या मुलाला जर 10व्या वर्गामध्ये 90% पडले, बरोबर, अभ्यास करून राहिला, 12व्या वर्गात गेला, त्याला नक्की माहीत असते की आपल्याला 80 तरी पडतील 12व्या वर्गात, बरोबर. त्याला विश्वास असतो की आपण अभ्यास केला. पण एखादा बाउंड्रीवर पास आहे तो 12व्या वर्गात काय विचार करील, त्याला चिंता आहे. महाराज म्हणतात आम्हाला चिंता नाही का? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरणाची चिंता नाही आम्हाला. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. म्हणजे एका दोन काळाचा विचार करतात, यांना म्हणतात संत. काही लोक फक्त आणि फक्त विचारच करतात. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एका गावात काय झालं माहिती आहे का? शासनाचा निधी आला आणि सरपंच साहेबांनी बोर घेतला. बोर 200 फूट झाला फुफुटला, 400 फूट झाला धुळला, 500 फूट झाला काय धुळला धुळला पाक धुळला पाक धुळला. 400 फूट 500 फूट झाला धुळला धुळला. गावातल्या लोकांनी विचार केला, एक काम करा सरपंच साहेब, आमच्याकडून घ्या वर्गणी, 1000 फूट करा बोर पाणी लागेपर्यंत. मशीनवाल्याचे पाईप संपले, पण त्यांनी पाईप उसण्यानं बोर केला रे केला. इतकं पाणी लागलं, पण त्या पाण्यासोबत त्यामध्ये रसायन आलं. त्या बोरमध्ये रसायन आलं, ते पाणी टाकीत गेलं. टाकीतलं पाणी घराघरात गेलं, घराघरातलं पाणी पोटात गेलं. आणि पाणी पोटात गेल्यामुळे सगळ्यांचे डोके बिघडले. पागल झालं अख्खं गाव, पागल झालं अख्खं गाव, पागल. त्या गावातले महाराज सोडून सगळं गाव पागल झालं. काय काय करावं काय करावं, अकोल्याला नेले. डॉक्टर म्हणले आता विलाज नाही आहे. सुजय पाटलाकडे नेले, ते म्हणले हे जर माझ्याकडे येतील तर मी कुठं जाऊ, मी पागल होईल. असं करता करता दौंडी देण्यात आली. बातमी दिली बी माझाला, यांना पण बातमी दिली, द्या तुम्ही, जो कोणी हे गाव दुरुस्त करेल त्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस. टांग 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 दौंडी देण्यात आली. आले विदेशातले डॉक्टर आले. त्यांनी एक काम केलं, सरकारने सांगितलं एक काम करा, 2 कोटी नका देऊ, फक्त तुम्ही सध्या मला 50 लाख द्या. कशाला? ऐका हो, पूर्ण गावाला भिंत बांधली, मोठी भिंत बांधली 20 फुटाची. आणि सगळं गाव त्या गावात कोंडलं, त्या भिंतीच्या आतमध्ये कोंडलं. आणि डॉक्टर लोक दररोज विलास करायचे. काय झालं, एक दिवस डॉक्टर असा फिरता 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 एक माणूस त्या भिंतीला कान लावत होता. भिंतीला कान लावायचा आणि डॉक्टर आला, काय रे काय करतो रे, शिक चुप बोल नका, हल बोल नका. उद्या पाहू. पुन्हा डॉक्टर तिथं जायचा, का रे काय करतो, बोलायचं नाही. डॉक्टर म्हणला ज्या अर्थी कान लाव त्या अर्थी यत्र यत्र धुमा तत्र तत्र काहीतरी असेलच. डॉक्टरने कान लावला. डॉक्टरने 15 मिनिटं कान लावला, पण डॉक्टरला काही ऐकवलं नाही. डॉक्टर म्हणले का रे मूर्खा, 15 मिनिटं झाले कान लावतो, काही ऐकू येत नाही. तो डॉक्टर तुम्ही पागल आहे का? 6 महिने झाले कान लावतो, मला ऐकू येत नाही, तुम्हाला 15 मिनिटं कसं ऐकू येईल? तुम्हाला ऐकू आलं का? मग तुम्ही पागल का मी पागल? डॉक्टर निघून गेला. असे विचारत लोक होते. अरे दृष्टांत तर जुने खूप चांगले आहेत. संध्याकाळच्या पायरी म्हणतात म्हशी आल्या, सकाळच्या पायरी म्हशी जायच्या, संध्याकाळी पायरी यायच्या, सकाळच्या पायरी जायच्या. एक होताच 3.5 शहाणा, ते सांगतात ना 3.5 चरण, काही 1.5 शहाणे असतात, काही 3.5 शहाणे असतात. 3.5 शहाणा होता, त्या म्हशीकडेच पाहायचा म्हणले. असा तिचा हे होता. यामध्ये आपलं डोकं जाईल का नाही, यामध्ये डोकं जाईल का नाही, विचार करता करता 6 महिने विचार केला. सकाळी म्हणले आता छलांग लावायचीच, 1 2 साडेमाळे 3, तो उडी मारली म्हशीच्या शिंगात. म्हशीच्या शिंगात घुसला, म्हैस बुदडली. शेवटी म्हैसच ते, म्हैसच ना. म्हशीला कुठे अक्कल असते का? म्हणून तो लोक व्यवहारात म्हणतात म्हैस आहेस का तू, म्हणतात ना. तुम्ही कोण हसून राहिल्या? तुमच्या घरी म्हणते कुणी म्हैस आहे का? तसंही ते
कालच्या ताईने सांगितलं ते इंस्टा लोकांना माहीत आहे ते यम ते मी एक रील पाहिली एच एम आला की हम म्हणजे म्हैस त्या म्हशीचा जो म्हैस बुजाळली गेली डोंगरात सगळं गाव त्याच्या पाठीमागे तो घासत चालला काट्या कुट्या सर अंग फाटलं कपडे फाटले त्याचे आणलं बाबा लोकांनी कसं जाळं टाकलं आणि त्याला पकडलं काढलं वाचवा पाणी पाजलं अरे काय येळा का खुला तू काय झालं अरे डोकं आहे का तुला काही विचार काही आहे का नाही की काय तू डोकं घालतंय तुम्ही नका शिकू नका मला अरे वर्ष झाली विचार करून राहिलो तिचे शिंग वाटले पण माझा विचार नाही आला आज म्हटलं करूनच पाहू अरे काय विचार करतो तू कोबार आहे म्हणतात असे फलकट विचार केल्यापेक्षा असा विचार करा की जेणेकरून तुमचं काही उद्धार होईल आहे की नाही मग हा असा विचार करायला लागला तुकोबारा म्हणले तुला विचार कशाचा आहे देव माझा उद्धार करीन का नाही बरोबर आहे तुकोबारान तुला एक साधन सांगतो मी तुझा देव उद्धार करणार ते साधन जर तू केलं तर तुझा देव उद्धार नाही तुला भेट तरी देईल अभंगाचं पहिलं चरण निर्वैर भावे सर्व भावे भूता निर्वैर भावे सर्व भूता सवे निर्वैर भावे सर्व भूता सवे निर्वैर भावे सर्व भूता निर्वैर भावे सर्व भूता सवे 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 निर्वैर भावे सर्वभूता 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 सवे साधन परवे हेची एक साधन परवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण साधन साधन तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील निर्वैर भावे पहिला शब्द आहे अभंगातला निर्वैर म्हणजे कोणाशीही वैर नको तुकोबारांनी साधन सांगितलं एकदम जर तुला भगवंत भेटावा जरी वाटत असेल तर पहिली गोष्ट निर्वैर म्हणजे हा शब्द असा आहे की कोणाशीच नाही ज्याला चकार लागतो मग पुढे सगळे पर्याय खुंटतात कोणाशीच नाही सर्व भूता सवे प्राणी मात्रा मनुष्य जेवढे तुम्ही हे धरसान जीव त्यांच्याशी निर्वैर व्हावे सर्व भूता सवे हे साधन आहे तुला चांगलं बाकी साधन आहेत का महाराज म्हणतात साधना तर खूप आहेत रे नाना साधनाच्या केल्या खटपटा
नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पावती हो याचा दारवंता, परित्यान पावती हो याचा दारवंता, जानो जाता जाणीव आडवाटा, जानो जाता जाणीव आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटा. किती साधना आहेत? नाना साधना आहेत, नाना अनेक साधना आहेत. नामाची साधना, यज्ञाची साधना, कर्माची साधना, अनेक साधना आहेत. जपाची साधना. प्रत्येक साधनेला काहीतरी लागते. यज्ञाची साधना करतो म्हटलं तर हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार पाहिजे. बरोबर आहे का? आता तूप भेटते का? आता जर पोराने म्हटलं मम्मी मम्मी तूप, काय म्हणते मम्मी? वाजवा काय म्हणते? चूप. डाळण्याचा जमानाला एवढी धार पाहिजे, यज्ञ सफल होणार नाही. साधना आहे तेही जमणार नाही. खूप साधना सांगावं लागतील पण वेळ नाही. तुम्हाला ज्ञानाची साधना सांगतो. एक ज्ञानाची साधना आहे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. पण ज्ञानाच्या साधनेला वैराग्याची जोड पाहिजे. ज्ञानोबा बोलतात, वैराग्य वाचुनी कही ज्ञानासी तगणीची नाही. वैराग्य, वैराग्य म्हणजे काय तुम्हाला दृष्टांत सांगितलं असेल, पुन्हा सांगतो. सकाळी सकाळी नवरा बायकोचं भांडण झालं. कशामुळे झालं असेल सांगा बरं, सांगा. ज्यांना बायका आहेत ते बोलत नाहीत, जे बोलतात त्यांना बायका नाहीत. जे बोलतातही बायको हे ते खरी आहेत. असंच ना त्रिपुटी? कशामुळे झालं असेल भांडण? सकाळी उठले रावसाहेब, ए चान तोंड तर धुवा. चान म्हटलं शिल्लक नाही बोलायचं. हे जुन्या काळात दृष्टांत बरं. हा 20 वर्ष पहिला आहे. आनच्या तोंड धुवा. बरं जाऊ दे, बिना तोंड धुवाच्या आण 2 मिनिटं. आण लवकर. थांबा ना, आणतो ना. आणता का नाही? नाही आणत. नाही आणत. यू गो हट. नाही आणत. आण नको, आण नको, आण नको. चाललो जागा बुधल निघ गेला तो. इन्सल्ट झाली आपली. तर गाव आपल्याला सलाम करते. बायकोनं बोलली, टाकळीला गेला. 7-12 त्या दुकानावर गेला. 7-12 4 कोरा कोराच्या. जाण लवकर. आणतो पाटील 2 मिनिटं म्हणा. आण लवकर. कळक आण, गरम आण, स्पेशल आण, बादशे आण. आणतो. आण लवकर. ए तुला का बायको वाटली का? चान चान करते. चुप. तो बारशे टाकतला वेटर होता तो. 17 गावात पाणी पिलेला, 17 लोक पाणी आणत. आणू नको. ए निकडे म्हणे जाऊ. 5 रुपयाचा चहा पेत 50 रुपयाची तू हे करतो. हाल निघ. घरी बायको म्हणते तुला वेटर वाटली का? वेटर म्हणते तुला बायको वाटली का? पश्चाताप झाला त्याला. पश्चाताप म्हणजे थोडंफार झालं वैराग्य. घुसला पण होती. हा 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 हा. सकाळी चहा सत्या, 12 वाजता जेवण. हा वरून ते बासुंदी काय होतं त्याच्यात, चारोळी टाकून बासुंदी, मिरचीचे भजे, कांद्याचे भजन, आलूचे भजन, पापड. अरे 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 बरं आहे का ते? काय मस्त आहे. झाला घरी जायचंच नाही. बायको घरी टेन्शन मध्ये. आजी तुमचा नातू सकाळपासून गेला, आला नाही. काळजी करू नको, येईल. आजी येत नाही, येईल. आमचा म्हातारं भातक्याचा दोरा घेऊन गेलो तर फाशी घ्यायला. कशाचा? भातक्याच्या पुळीचा फाशी घेतो. अगं त्यांना बोट नाही बांधतायत बिचारे. येईल. आजीबाई नाही आला तर येईल, आणि नाही आला तर दुसरा करून देईल. टेन्शन घेऊ नको. अजिबात टेन्शन नाही घ्या, रिलॅक्स राह. बायको खुश राहिली. झाली 4 तारीख आली. आणि 4 तारखेचं काल्याचं कीर्तन झालं. आणि कीर्तन ऐकून ते तरीची भाजी जेवला. हा काय मस्त आहे. बरं दिंडी झाली. 12 वाजताही जेवला रात्री. हे बरं आहे म्हणलं का, घरी जायचं कामच नाही. महाराज राहिला. नामदेव महाराज पळाले घरी. पणकर महाराज त्याच्या घरी. आम्ही गेलो आमच्या कामाले, तुम्ही तुमच्या कामाला. हा एकटाच बसला मंदिरात. 7 वाजले कुणी आलं नाही, 9 वाजले कुणी आलं नाही, ना चारोळी नाही, ना बासुंदी नाही, ना काहीच नाही. कसं करा? 12 वाजले. असं करता 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 तो म्हणे काय घरी बायकोच्या शिव्या खायला पुरतात, पण या पुनवतीत राहायला नाही पुरत. निघला बाबा कन 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 पैदलच निघला. गेला घरी. कोण आहे? आवाज द्यायची हिंमत नाही. काय हिंमत आवाज देईल? 8 दिवस झाले इकडे बोके खाऊन राहिला. कोण आहे? मी. जोरानं बोल.
मी कोण? मी तुकाराम सकाराम कापशे. आलं गड्या घरी, आला आपलं बांधर घरी आलं. थांबा आता मजाच घेऊ. तुकाराम सकाराम कापशे म्हणजे माझे मालक का? हो, तुझा नवरा. माझा नवरा इतका बेशरम नाही, इतका बिनलाजाने एक वेळ गेला ना पुन्हा येणार नाही. अगं मावशी, तुझ्या पाया पडतो, तुला सॉरी म्हणतो, तुला सॉरी सॉरी सॉरी, पुन्हा घरात घे बिचारे. म्हणजे याला वैराग्य म्हणतात का? वैराग्य असं नसते. एकादशी आहे, खायला काही नाही तरी एकादशी पकडतो, हे खरं वैराग्य. भरपूर खायला आहे तर कोणी उपात धरील हो, कोणी उपात धरील. एकादशी या दिवशी जेवढं वजन वाढते तेवढं द्वादशीला त्रयोदशीला वाढत नाही. आहे सगळं, सगळ्या गोष्टी आहेत, मग साधना करतो, हे नाही वैराग्य. पण काहीच नाही साधना करतो. दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. आजकाल तुम्ही काही महाराज लोकांच्या घरी जा, त्यांच्या सोफ्यावर बसलं की उठावत नाही, एवढी श्रीमंती आहे. कोणाच्या भरोश्यावर? तुकोबारायांच्या अभंगाच्या भरोश्यावर. एवढे महाराज लोक श्रीमंत आहेत. पण ज्यांचा अभंग, ज्यांचा गाथा, त्यांच्या घरची अवस्था काय होती? घरी मोळकिया बाजावरी वाकळांच्या शेजा. मोळकी बाज, त्याच्यावर वाकळ. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती, जाऊ भिके भिके घर राखीती, जाऊ भिके भिके कुत्रे घर राखीती. आम्ही सदैव सुडाके जवळ येतो चोर धागे, हे गाव पुढती भिके कुत्रे घर राखीते. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धागे, हा गाव पुढती भिके कुत्रे घर राखीते. वाजवता का? यांना नका वाजू, फक्त टाळ्या वाजवा. तुम्हाला ज्ञानाचा आणि वैराग्याचा फरक सांगितला मी आता. तुमले समजेच ना कीर्तन पाटील? समजेच ना कीर्तन भाऊ? हे ऐराणी भाषेची नाही. काल तर पूर्ण ऐकले ऐराणी भाषा तुम्ही, आज तर थोडी आहे का? समजेच ना. वैराग्य कसं असते? वैराग्य असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. हे साधना जाऊ द्या. तुकोबारा म्हणतात, अरे खूप कठीण साधना आहे. योगाची साधना एवढी कठीण आहे, एवढी कठीण आहे की 12 अंग साध्य करावं लागतात. एका अंगात 8 अंग आहेत, त्याला 12 वर्ष लागतात. 12 8 96 वर्ष लागतात. योग, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग, भूत पीडन कुंडलिनी करी मला दलभंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून करी ओवन भंग, ब्रह्मारंद्री विश्वे परी मुमुक्षु दंड. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. योग सुद्धा सोपा नाही आहे, कठीण आहे योग. महाराज म्हणतात तेही साधना दे. साधना सोपी कोणची आहे? एक नामाची साधना आहे. आपण दररोज ऐकून आलो. नामाची साधनेसोबत जर तुमच्याजवळ निर्वैरता असली प्रत्येक प्राणी मात्राशी, तर महाराज म्हणतात हेच आहे साधन बरवे. हे साधन आहे. जर तुम्ही असं साधन केलं तरच भगवान तुमचा अंगीकार करेल दुसऱ्या चरणात. तरीच अंगीकार करील नारायण. ओ कॅमेरा. तरीच अंगीकार करील नारायण. अंगीकार करील नारायण. करीत
धरित अंगीकार करील नारायण करीत अंगीकार करील नारायण करीत अंगीकार करील करी नारायण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जर अशी साधना केली, निर्वैर वागलं, तरीच पुन्हा चकार शब्दाला, तरीच अंगीकार करील नारायण, नाहीतर मग सगळी बळबळ होईल. बड तो सीन हे नेवी न. म्हणजे हे साधना जर आपल्या जीवनात आपण अंगीकारली तरच नारायण आपला अंगीकार करेल, नाही तर सगळ्या गोष्टी व्यर्थ होतील. जर तुमच्या समोर आता मी सांगितलं तंबाखू खाणं वाईट आहे की नाही, सांगितलं तंबाखू खाणं वाईट आहे, आणि मी तंबाखू खाल्ला तर बरोबर आहे की नाही. मी म्हणलं तुम्हाला खोटं बोलणं वाईट आहे, पण कधी कधी मी बोलतो खोटं, आणि जास्त बोललो तर तू म्हणणार बड तो शिंग, या गोष्टी जरा बळबळ होतील. तुकोबाराय पटलं हो आम्हाला का हो, पण हे कोणासोबत कसं वागावं लागेल मग. तुकोबाराय म्हणतात, भूत असले भूत तरी भूतासंग माणसासारखं वागावं लागेल, माणसं असले तरी माणसासारखं वागावं लागेल, शत्रू असला तरी मित्रासारखं वागावं लागेल, मित्र असला तरी मित्रासारखं वागावं लागेल. माणूस वागत नाही असा. एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुम्ही आता नेहमीचे बनकर महाराज विचारतो, बनकर महाराज, माणसाला नवीन सोयरा आवडते का जुना? नवीन. बरोबर बोलले तुम्ही. जाऊ द्या, माणसाला स्वतःच्या बहीण जास्त आवडते का बायकोची बहीण? बायकोची. स्वतःच्या भावानं 20,000 मागितले आणि बायकोच्या भावानं 40 मागितले, कोणाला देणार? वा, खरं बोलले. कोण आवडते? नवीन सोयरा. हा नियम आहे, नवीन आवडते. नवीन प्राप्त झालं की जुन्याचा विसर पडतो, हा नियम आहे. पण तुकोबाराय म्हणतात तसं नाही. सोयरे, सोयरी म्हणजे सगळे सोयरे आले, सोयरे पिशून भूत समानची घडे. सोयऱ्यात आणि भूतात फरक पाहावा लागणार नाही तर साधन होईल ते. आणि अशी साधना केल्यानंतर सुद्धा आपल्याला एक करावं लागेल, आपल्या चित्तानं काही ना काहीतरी उपकार केला पाहिजे. उपकार करणं हे माणसाचं कर्तव्यच आहे. आद्य कर्तव्य माणसाचं. नदीचे माणसावर उपकार आहेत, वृक्षाचे उपकार आहेत, गायीचे सगळ्या गोष्टीचे उपकार आहेत, पण एक उपकार आपल्यावर खरंच कोणाच्यात माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचे किती उपकार आहेत. किंमत केली तुझ्या दुधाची आईची जाग, किंमत केली तुझ्या दुधाची आईची जाग, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. अनेक राजे महाराष्ट्रामध्ये झाले, देशामध्ये झाले, पण कुठल्याच राजाची नाव देण्याची पद्धत गड्याला नाही, जिल्ह्याला नाही, गावाला नाही, शहराला नाही, दुकानाला नाही. पण छत्रपती शिवाजी राजांचं नाव आज सुद्धा शोभून दिसते हो. गडावर दिसते, एखाद्या घरावर दिसते, नवे नवे पत्रिकेवर नाव टाका तुम्ही, लग्नाची असो कार्यक्रमाची असो, छत्रपतीचं नाव शोभून दिसते. का शोभून दिसते? कारण कर्तव्य तसं आहे, कर्तृत्व तसं आहे. महासाहेबाने जन्म दिला, पण महासाहेबाच्या दुधाचे उपकार छत्रपतींनी फेडले. सोपं नाही आहे नाव निघणं. अहो, स्वतःचं नाव निघण्यासाठी प्रपंचावर तुळशीपत्र ठेवावं लागते, प्रपंचावर तुळशीपत्र. एक तुम्हाला प्रसंग माहित असेल, ज्या वेळेस महाराजांची मोठ्या राणीसाहेब सईबाई राणीसाहेब आजारी होत्या रायगडावर, आणि आता शेवटच्या अवस्थात लागली होती त्यांना, बस आता काही दिवसांनी जाणार, काही सोबती होत्या. तेवढ्यात महाराष्ट्रावर मोठं संकट आलं अफजल खानाचं. अफजल खान साधा नव्हता. अहो, एवढी पार दोषी वाकवायचा, त्याचा गोल आकार करायचा, पुन्हा सहन करायला एवढं ताकद करायचा. छत्रपतींचा एवढा दरारा होता, एवढा दरारा होता की विजापूरची आदिलशाही थरथर कापायची. बळी बेगमनं पैजेचा विळा ठेवला, सगळे सरदार बोलावले, है कोई सुरमा हमारे दरबार में, वो शिवाजी को पकड़ के ला संगे.
अनेक सरदार आले, सगळ्यांच्या माना खाली गेल्या. पण त्यामध्ये एक धाळ दिपाळ देहाचा 7 फूट उंचीचा असा सरदार आला. त्याचं नाव होतं अफजल खान. हे त्याला तो कर 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 त्या चपला आवाज होता. आणि अफजल खान बोलतो त्या बळी बेगमला, हुजूर मैं पकड के लाऊंगा उस शिवा को, सळे घोडे आणि शीप बांधून घेऊन येऊ. बळी बेगम उस शिवाजी को मैं घोडे पर बांध कर लाऊंगा. घेतला पाहिजेचा विळा, सोन्याची कटार घेतली मानाची आणि निघाला फौज घेऊन. दन 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 आला पहिला तुळजापूरला. तुळजापूरला आल्यावर त्याने म्हणतात आई जगदंबेच्यावर हातोळा घातला. आणि हातोळा घातला हे गोष्ट राजांना माहीत पडली. राजे विनंती करतात, राजे मागणी मागतात, आई दार उघड ग, दार उघड बया, दार उघड. हे दार उघडा, दार उघड, दार उघडा, दार उघड, दार उघड बाया, दार उघड. हे पंढरपूर निवासिनी विठाई माऊली, आळंदी निवासिनी माझे ज्ञानाई माऊली. हे दार उघडा, दार उघड बया, दार उघडा, मासाहेब कसं करावं आता. मासाहेब बोलता, शिवबा घाबरू नका. पुन्हा तिथून निघाला पंढरपूरला. असं म्हणतात त्या हरामखोरानं पंढरपूरला मंदिरामध्ये गाय कापली. आणि त्याच्यासोबत मराठे सरदार होते. मराठे सरदार ते किती हरामखोर, ते खाली पायाचे खाली, पण त्यांनी प्रतिकार नाही केला. छत्रपतींची तळपायाची आग मस्तकात जात होती, पण काय करणार, सैन्य कमी आहे, स्वराज्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. तिथून तो दन 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 करत वाईला निघाला. वाईला आल्यावर त्यांनी महादेवच्या पिंडीवर हातोळा घातला. तुम्हाला लवकर लवकर इतिहास सांगतो, कारण इतिहास खूप लांब आहे. महाराजांच्या मोठ्या मेव्हण्याला त्यांनी अटक केली. 60,000 होऊन महाराजांनी दिले, त्याला सोडवलं. नंतर असा तो ठरला की प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी भेटावं. मोठा शामियाना तयार केला. 10 अंगरक्षक महाराजांचे, 10 अंगरक्षक खानाचे. दोघं असे बाणाच्या हाकेच्या अंतरावर, काही हाकेच्या अंतरावर, काही बाणाच्या अंतरावर उभे राहतील असं ठरलं. आणि शामियान्यामध्ये महाराजांचा वकील आणि खानाचा वकील 2 राहतील आणि महाराज आणि खान राहतील. ज्या वेळेस महाराज दुपारच्या वेळेस खानाला भेटायला आले, खानाचं शरीर पाहतात आणि महाराज विचार करतात, हाच आहे तो हरामखोर, यांनी आमच्या वडिलांना गिरफ्तार केलं होतं, यांनी आमच्या भावाला शंभूराजांना मारलं होतं, हाच आहे हरामखोर तो. आणि यांनीच आमच्या तुळजापूरला हातोळा चालवला, यांनीच पंढरपूरला गाय कापली. याचा तर बदला घ्यावाच लागेल. मासाहेब नक्की बदला घेणार. त्याच्याकडे पाहतात 7 फुटाचा उंचीचा खान आणि महाराज त्याच्या पुढे असे ठेंगणे दिसतात. 5 फूट 7 इंचीचे महाराज होते. डाव शिवा आओ बड़े लोग हमारे. राजे त्याच्याकडे पाहता, राजांना आठवते हा कपटी आहे, कारण त्यांनी बऱ्याच जणांना आपल्या बगलेमध्ये टाकून मारलं होतं. भेट ठरली. महाराजांनी त्याला पहिलं आलिंगन दिलं, दुसरं आलिंगन दिलं आणि तिसरं आलिंगन दिलं. तेवढ्यात खानाने महाराजांची मान दाबली, कट्यार काढली. पण उपकार आपल्यावर त्या भवानी मातेचे की महाराजांनी अंगात चिलखत घातलं होतं. पहिला वार हुकला, दुसरा वार हुकला. राजाने ठरवलं आता याला मारावं लागेल. आपले वाघनक राजांनी बाहेर काढले आणि टरा 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 खान फाडला ठरला. खान कल्ला करतो, या अल्ला या तोबा, या अल्ला या तोबा. खाल ओरड होता, टरा टरा फाडलं खानाला, तर फाडलं खानाला, टरा खाडलं खानाला, तर फाडलं खानाला. ते वाघाला
दुर्भाग्य आहे आपलं दुर्भाग्य. कृष्णाची भास्करनं तलवार घेतली आणि महाराजांच्या अंगावर चालवली. महाराजांना म्हणतात थोडी जखम झाली होती. महाराज बोलतात कृष्णाजी तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्ही तलवार नाही चालवायची. आमचा शब्द आहे बाईवर, ब्राह्मणावर आणि गायीवर आम्ही कधी तलवार चालत नाही. कृष्णाची ऐका, नाही ऐकलं. पुन्हा ऐका, नाही ऐकलं. पण नाही होता. महाराजांना तलवार चालवावं लागली. सय्यद पंडा आला तिकून धावत गर 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 पट्टा फिरवत. सय्यद पंडा महाराजांना वार करणार रे करणार. तेवढ्या जीवा महाराजांना वरतावर हात उडवला आणि म्हणून देवापाशी होता जीवा म्हणून वाचला शिवाय म्हणून बसले. महाराजांनी खानाला फाडलं. खानाला फाडलं तरी महाराजांच्या डोक्यात चिंता नव्हती की आपली पत्नी बिमार आहे, आपली पत्नी मरणाच्या अवस्थेत आहे. नाही, पहिलं काय करायचं स्वराज्याचं कार्य का की आपल्याला मासाहेबाच्या दुधाचा पांग फेडायचा आहे. दुधाचं पांग फेडायचं आहे म्हणून तर म्हणतात ना किंमत किंमत केली तुझ्या दुधाची आईची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. 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 हो, एवढे छत्रपतीचे उपकार आहेत तरी आपली अवलाद इतकी खराब आहे. छत्रपतींना हराम होते तो सोलापूरकर होता एक आणि नागपूरकर राजांना नाव ठेवते. छत्रपतीच्या शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो होऊ नका बेमान, होऊ नका बेमान. तुम्हाला शिवरायाची आण, शिवरायाची आण. तुम्हाला शिवरायाची आण, शिवरायाची आण. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. प्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. साहेब जिजाऊ. हर हर किती मोठं संकट होतं, किती मोठं संकट. स्वतःची बायको मरणाच्या अवस्थेत पडलेली तरी सुद्धा आपल्याला उपकार केले ना उपकार. हा सिरियस विषय. आता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एका जणाला म्हटलं आम्ही पंढरपूरला चाल. बॅग भरली त्यांनी, भरली बॅग, बस निघला. आला गाडीपर्यंत आला. चाल ना हो. एक गोष्टीला विचारतो द्या, बरं जाऊ का? तू सांग गड्या, तू सांग गड्या. नाही म्हणू नको. पहा मग तुमच्या मनानं. निघला. घरून फोन आला, पोट दुखून राहिलं. महाराज तुम्ही निघा. अरे काय झालं आता? बरा होता तू, टणटण आहेस. नाही नाही पोट दुखून राहिलं. काय बोलतं, टणटण आहेस तू? माझं नाही, बायकोचं पोट दुखून राहिलं. बायकोचं पोट दुखल्यावर तर माणसं वारी सोडतात. इथं बायको मरणाच्या अवस्थेत आहे. सईबाई साहेब, मोठ्या राणी साहेब. तरी महाराजांनी विचार नाही केला, खसले नाहीत का? छत्रपतींचे तुकोबारांचे वाक्य होते, छत्रपती संप्रदाय वाढावा हे आमचं काम आहे आणि हा महाराष्ट्र वाढावा हे तुमचं काम आहे. तुकोबारांचे शब्द आहेत. ज्या वेळेस म्हणतात छत्रपतींना काही पश्चाताप व्हायचा, होते माणसाला पश्चाताप. राजे आहेत म्हणून का होत नव्हता का? हो, आपल्याला काही चिंता नसते पण राजाला खूप चिंता असते. तुकोबारांच्या कीर्तनाला जायचे आणि तुकोबारांना म्हणे, तुकोबा महाराज मला असं वाटते आता की सगळं सोडून द्यावं. तुकोबारा बोलले, नाही राजे, तुमच्या हाती तलवार शोभते, आमच्या हाती माळ शोभते. जोपर्यंत आमची माळ नामसाधना करेल त्या माळेचं पाणी तुमच्या तलवारीला मिळालं की तुमची तलवार गाजील. म्हणून तलवार गाजली ना. चमके चमके शिवबाची तलवार, चमके शोभाची तलवार, चमके शोभाची तलवार. चमके शिवाजी तलवार, हो चमके शिवाजी तलवार. पडली
हाती होत्या हो. एक तलवार चमकली महाराणा प्रतापांची आणि दुसरी तलवार चमकली छत्रपतींची. का? जे तलवार आई बहिणीसाठी, जे तलवार गाईसाठी, जे तलवार धर्मासाठी निघाली बाहेर मेहनतून, ते तलवार चमकली. आणि जे तलवार स्वतःच्या स्वार्थासाठी निघाली ना, ते नाही चमकली. एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो मी. प्रेमानंद महाराज नाव ऐकलं सगळ्यांनी? कुठले? वृंदावनचे. ऐकलं नाव? प्रेमानंद महाराज वृंदावनचे. कधीच कीर्तन करत नाहीत, कधीच भागवत करत नाहीत, कधीच कथा करत नाहीत. मग तुम्ही म्हणणार त्यांच्याकडे पैसे कुठून येतात? आहे ना प्रश्न. हे बुवा लोक इसगाव तिसगाव, महाराज लोकांना जळगाव म्हटलं 40 गाव, इतके फिरतात महाराज लोक, बरोबर ना? इतके फिरतात तरी महाराज लोकांच्या जवळ पैसे नसतात. पण त्यांच्याकडे पैसा कुठून येतो? कारण त्यांनी आपलं जीवन धर्माला, देवाला अर्पण केलं. जो माणूस धर्मासाठी, देवासाठी जगतो त्यांना कमी काहीच पडत नाही. छत्रपती तलवार चमकणार नाही तर काय, इतकी तलवार चमकली. पण स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. एवढा उपकार माणसाला असला पाहिजे. अहो त्यांच्या तलवारी म्हणजे त्यांच्या माना शत्रूंच्या तलवारी खाली गेल्या म्हणून आज आपल्या माना ताईट आहेत. जर त्यांची झुकली असती मान तर आपली झुकली नाही, फार वाकली असती. तलवारों पे सरी वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. हो तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. कोणाची कथा आहे माहिती आहे का? एक जवान ज्या वेळेस आपलं घरदार सोडून देशाच्या सीमेवर जातो, ज्या वेळेस तो घरी येतो तो कोणी रडत नाही, कोणी भेटत नाही. पण जेव्हा निघतो ना, अख्खं घरच्या घर रडते. कारण त्यांना माहीत असते आपला मुलगा घरून गेला खरी, येण्याची शाश्वती नाही आहे. एक जवान आईसोबत संवाद साधतो. आई का रडते तू? हे माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आग से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूं मैं, और चांद हमेशा रहता है. आईला सांगतो, आई रडते कशाला तू? तू म्हणतो ना मी तुझा चंद्र आहे. अगं चंद्र कुठं लुप्त पावतो का? ढग गेले चंद्र आहे. अरे बाबा तुला काय माहित आई काय असते? तुला आई ज्या वेळेस तू कोणाची आई होशील, कोणाचा बाप होशील, त्यावेळेस तुला समजेल की पोरगं डोळ्याच्या बाहेर गेलं ना नजरेच्या समोर, मग समजते काय. तिथं कोणाची गोळी येईल, कोणाची गोळी छातीत लागेल. हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. तू
गाणं जर ओरिजिनल ऐकतो म्हटलं तर करोड रुपये खर्च करावं लागतात. आणि आपल्याला फुकट ऐकायला भेटते. फुकट काही म्हणा म्हटलं की म्हणतातच ते. का प्रेम आहे, प्रेमाने आपलं. अहो विचार करा तुम्ही, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून हे आपले जवान देशाच्या सीमेवर सेवा करतात. काय पगार असेल हो? लाख रुपये पगार असेल. त्यांच्यापेक्षा तर आमदाराला पगार जास्त आहे. पण दुर्भाग्य इतकं आहे, लोक इतके बावलट आहेत, आमदाराच्या पाय पडतात. साहेब 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 साहेब. पण त्याचे पाय किती भरले तुला माहिती आहे का? त्या पायाचा घाण वाश येऊन झाला. तुला पाय जर पडायचा असेल तर त्या जवानाच्या पाय पड. अरे त्याच्या पायाची माती जरी आपल्या डोक्याला लावली तरी आपला उद्धार होईल. का की हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जितवा वा भोक्षसी महिम, गीता म्हणते. म्हणजे अर्जुना, तू जर युद्ध केलं, तू जिंकलास तर राजा होशील, आणि मेला स्वर्ग प्राप्त होईल तुला. या जगतात नाही, या पृथ्वी तलावर तुम्ही कोणालाही, तुम्हाला जर ऑब्झर्व करायचं असेल तर जो खरा नामधारक आहे त्याला स्वर्ग प्राप्त होईल, ज्याचं काहीतरी पुण्य आहे. आणि दुसरं म्हणजे सेवक, म्हणजे देशाचा सेवक, त्याला स्वर्ग 100% प्राप्त होते. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम. बाकीच्याला होणार का नाही हे मला माहित नाही, पण लोक नेत्याच्या पाया पडतात. अहो नेत्याला लात मारलीच चालेल, पण या जवानाला सॅल्यूट केला पाहिजे आपण. किती उपकार आहेत. असे उपकार प्रत्येक मावळ्यानं आपल्यावर केले, म्हणून आज हे भगवे झेंडे आपल्याला दिसून राहिले. नाहीतर भगवे झेंडे गेले असते. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर एक शिवाजी राजे नहीं होते तो सुन्न सबकी होती, सुन्न सबकी होती झाली असती. जिजाऊ तुम्ही नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. जिजाऊ तुम्ही नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते राहिले मंदिरावरती कळस, नसते राहिले मंदिरावरती कळस, नसती दिसली अंगणी तुळस. जिजाऊ साहेबांचे उपकार आहेत ना आपल्यावर. असे छत्रपती आपल्याला दिले, पण त्यांनी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं आणि हा उपकार ठेवला. सोयरे पिशून समानाची घडे, चित्त परवडे उपकार. चित्तानं उपकार केला पाहिजे. तुकोबारा इथपर्यंत आम्हाला कळलं हो. आणि चित्त जर निर्मळ नसलं तर, तुकोबारा म्हणतात चित्त निर्मळ नसलं तर मग काही होणार नाही, आणि चित्त निर्मळ असलं तर सर्व काही होईल. शेवटच्या तुका चित्त झाली आणि मन, तुका म्हणे चित्त झाली आणि मन, तुका म्हणे चित्त झाली आणि माया, तुका म्हणे चित्त झाली आणि माया. आतापर्यंत तुम्हाला काही त्रास दिला नाही. 2 मिनिटं त्रास देतो, एक वेळ विठोबा रुपये भजल होईल. आता एक लक्षात ठेवा, काल फोन आला होता मला, खरंच
तुमच्या गावातली शूटिंग पाहिली. म्हटलं बाबा चांगलं झालं. नाही ऐका महाराज पुढे 2 बाया नाका पुढं घातले होते. आज सांगा घालू नका. आता मस्त पदर घ्या डोक्यावर, चांगला मेकअप करा. कॅमेरावाल्यांना विनंती करतो की त्यांची चांगली शूटिंग घ्या, तयारी करा. कारण हे नाव कुठं गेलं माहीत आहे का? संपूर्ण महाराष्ट्रात गेलं. पुनोती कोणालाच माहीत नव्हती. कोणी म्हटलं पुनोती पनोती, अरे पनोती नाही रे बाबा, आज खऱ्या अर्थाने हे पुण्यवती झाली नाही रे हो, आहे ना. हा एक वेळ मोठ्या प्रमाण भजन हात वर करा एक वेळ, बाकी काही त्रास नाही तुम्हाला. वा नामदेव महाराजच्या आवाजात भजन होईल. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा
त्यांना वाजू नका एवढी विनंती. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. या शेवटच्या चरणावर काहीतरी 2 मिनिटं बोलू आणि शेवटला आपण थांबू. तुकोबाराय म्हणतात, जर तुम्ही अनेक साधना केल्या, नाम साधना केली आणि जर तुम्ही निर्वयता नसली धारण केली साधनेची, कोणाचा वादच केला, ते कामी नाही. नुसतं निर्वय राहिले, नाम साधना नाही केली, ते कामी नाही. बरं, ह्या दोन्ही केल्या आणि चित्ताची नाम साधनेने चित्ताची निर्मळता जाते, यात काही संशय नाही. पण चित्त निर्मळ असणं फार महत्त्वाचं आहे. जर चित्त निर्मळ असलं ना तर भगवंताचा वास अंतकरणात राहतो आपल्या. सावता महाराजांनी काय केलं हो? सावता महाराजांनी काहीच नाही केलं ना हो. सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, हे मान्य आहे तुम्हाला? सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला देवाच्या भेटीला जातात. पण वारी संपली रे संपली की देवाची पालखी अरणला येते सावता महाराजच्या घरी. स्वतः देव येतात. म्हणजे असं काय केलं त्यांनी? काहीच नाही केलं. शेती केली आपली, शेतीमध्ये जे कामं आहेत ते केले, पण ती शेती अशी केली की देवाला त्यांच्या अंतकरात लपावं लागलं. साठविला हरी साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्यताची माता, धन्यताचा पिता, धन्यताची माता, धन्यताचा पिता. साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, प्रेमाचे आगर, प्रेमाचे आगर. अहो, सावता महाराजांच्या हृदयामध्ये भगवंतांनी जागा मारली. ज्या वेळेस नामदेवराय पाठीमागे लागले ना, सावतोबा जागा द्या हो लपायला. कुठं लपता देवा? कुठं लपू? कुठेही पाहिलं तरी नामदेव बारा पकडतील. एक काम करा, वेळा घेतला म्हणतात, हृदय फाडलं आणि देवाला लपवलं. देवाचा शेला फक्त काहीतरी जागा बाहेर राहिलता, तेवढ्यावरून ओळखलं नामदेवरायांनी. मग नामदेवरायाचा अभिमान गेला, अरे बापा आपण तर व्यर्थ होतो, मी देवापाशी राहतो नाही का. मालक दिलदार लेकिन चमचोस चमचोसे बेजार, असं होते ना. काही काही मोठ्या माणसापाशी लहान लोक असतात. जशा गणपतीपाशी म्हणतात, एखाद्या वेळेस जर गेलं तर काही काही गणपती जर असे खेड्यागावातले असतील, इथं असतात, तिथं लोक गणपती दर्शन घेत नाहीत का, इथंचा भेव त्यांना. तशी या लोकांचा भेव. नामदेव महाराज म्हणतात, माझा अभिमान गेला रे. मी असं समजत होतो की मी देवापाशी राहतो, मी खूप मोठा आहे. पण सावतो महाराज, सावतोबानं तर राजा देवाला हृदयात जागा दिली, अंतकरण निर्मळ झालं. चित्ताची निर्मळता खूप महत्त्वाची आहे. चित्ताची निर्मळता असली तर देव तुमच्याचा नैवेद्य खातो, आणि चित्ताची निर्मळता नसली तर तुमचे पंचपक्वान्न सुद्धा खात नाही. देव खात नाही, नाही खात. त्याला काहीच नाही पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रेषित. निर्मळता पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. आपल्याला चिंतन खूप लांबेल. आता तुकोबारा सांगतात, जर चित्त निर्मळ असले तरी तर सकळ केले होईल. सगळ्या साधना केल्या असं होईल, सगळ्या साधना सफल होतील. आणि आता तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही 8 दिवस झाले कीर्तनाला कमी कमी लोक येऊन राहिले. खरंच उद्यापासून, उद्या तर काहीच नाही वाटते, उद्या उपवास आहे ना. उद्या सगळ्यांनी उपवास धरा, आणि उद्याची राधाष्टमी आहे. उपवास खूप महत्त्वाचा आहे. न धरसन तेले महत्त्वाचं आहे, आणि झालेल्याला महत्त्वाचं आहे. इतका उपवास खास आहे तो. उद्या तो उपवास धरवा आणि कीर्तनाला या, नाहीतर मग काल्याला येऊ. हां, खेळण्यात 10 गमविले. थोडा विको द्या. किती केले खेळण्यात? 20 लग्न झाले. तुम्ही हसा, थोडं हसा तर खरी. हे पागल झाले एवढ्या. 20 लग्न
20+20 ती 7 वेल वाढीला. हे जुन्या काळातलं आहे. जुनं ते सगळं सोनं होतं. ती 7 वेल वाढीला शेवटी अधोगती. बरोबर ना? 40 हे ऐसे कैसे. तुम्ही सांगा आता कैसे. पशुपरी कष्ट करीत असे. बैलात आणि माणसात काही फरक नाही राहिला 40व्या वर्षी. चालना कीर्तनाला रोई आले वावरात. त्या रोयाला सोबती कोण लागेल ना. हा रोई वावरात. अरे बाबा ते रोई पुरले दिवसभर झोपतात चांगल्या लांब्या करून. पण हा रोई दिवसाही फिरते रात्री बी. चालना कीर्तनाला रोई आहेत ना. रोई गेले डुकर. त्या डुकराला हे डुकर सोबती. अरे मान्य आहे शेतकऱ्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण तुमच्या आमच्या हाती काहीच नाही. काल गेलो आम्ही महाराजांच्या इकडे. तुम्हाला काय सांगावं. ज्याला अंतकरण असेल ना अंतकरण तो माणूस काय ढसा ढसा रडला असता. ओ प्रत्येकाच्या शेतातली पराठी झोपली. प्रत्येकाचं सोयाबीन असं उखळून गेलं. आणि सरकार एवढं हरामखोर आहे असं म्हणावं लागेल. आता हरामखोर सरकार नाही हरामखोर आपण आहोत. त्यांना मतदान केलं. 85 रुपये गुंठ्यानं पैसे दिले. लाज वाटते का. अरे 90 रुपयात भेटते. तुम्ही 85 रुपयात काय देणार आहे. बरोबर आहे का. 85 रुपयात काय होणार आहे. सरकारनं 85 रुपयात GR काढला. काय तर अच्छे दिन मान्य आहे. नामदेव महाराजकडे गेलो आम्ही. लोक रडत होते का रडत होते. सगळे पिकं गेले माती खरडून गेली. किती कठीण आहे. आपण एवढं जीवनभर कष्ट करतो आपल्या हाती काहीच नाही आहे. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. म्हणून चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. 50 उतरती कळा. 50 वर्ष लागलं की माणूस शरीर साथ सोडते. उतरतो वय लागते ना. 60 बुद्धी खुंटली. हे खरं आहे का खोटं आहे. रिटायरमेंट कोणत्या वर्षी आहे. कोणत्या वर्षी आहे रिटायरमेंट. 58व्या वर्षी. सरकारला सुद्धा माहित आहे हे 2 वर्षा अगोदर घरी पाठवा. हे काय करील सांगता येत नाही. 60 बुद्धी खुंटली 17 दृष्टी हरपली. त्यावेळेस 70 वर्षात चष्मा लागायचा. आता 7व्या वर्षी चष्मा लागतो. 17 दृष्टी खुंटली दृष्टी केली. कधी भजन करणार. तरुण वयात ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही. चष्मा लागला कशी वाचणार. मग आला 80. 80 खाटी चिटकला. त्याला रामभाऊला भेटून येऊ. कुठे आहेत ते. बाजीवर आहेत. का उठा उठा येत नाही. काय शरीर साथ देतो. कशाच्या भरोशावर आपण उड्या मारतो. कापून टाकी. आमची इंदुरीकर मला सांगतात कापून टाकील फाडून टाकील. अरे ते कोण शिवीन. 90 म्हणे विठ्ठला. बापा 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 90व्या वर्षी विठ्ठल आठवला. विठ्ठल विठ्ठल 90. विठ्ठल म्हटलं तरी नाही 90 म्हणे विठ्ठला. बरं घातली नामदेव महाराज हातून माळ. 90व्या वर्षी महाराज माल खाला. हो महाराज हात हालायचे. नामदेवबा गेले घरी. पुढच्या वर्षी आले नामदेव महाराज. का हो गुरुजी ते ना माळ घातली ते कुठं आहेत. गेले. कुठे गेले. तुम्ही गेले आणि ते गेले. अरे पण ते कुठं गेले. मी तर घरी गेलो. ते गेले कुठं. 100 बुडा गचकला शेवटी अधोगती. कशाच्या भरोश्यावर आपण नाकाला कांदे सोलतो. कशाच्या भरोश्यानं काहीच नाही आहे. काळाची उडी पडेल बा जेव्हा. 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 सोडविला तेव्हा माया पापे. सोडविला तेव्हा माया पापे.
आपल्यावर येईल त्यावेळेस वशिला चालणार नाही. वशिला कुठं चालते? लाचखोर लोकात. यम कोणाचीच लाच घेत नाही, कारण तो बिनलाजा नाही. लाच तेच घेतात ज्यांना काही लाज नसते, नाही का? लाच त्यांनाच वाटते काही ज्यांना काही लाज असते, नाही का? दान तेच देतात की ज्यांचं काही दान देण्याची वृत्ती असते. म्हणून काळाची उडी पडली ना, काळाची उडी पडायच्या अगोदर जेवढा होईल आबा, कालचा दिवस गेला गेला. एक एक श्वास जात है, तीन लोक का मोल, कहना तो कह दिया. कबीर महाराज म्हणतात, अब क्या बजाओ ढोल. कन कन में गण गणात मोते श्री गजानन